प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. यावेळेला बरीच गॅप पडली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये. सण आला, परत एका पुस्तकाच्या भाषांतराच्या कामामध्ये खूप बिझी होतो. पण आज ठरवलं की काहीही केलं तरी आज आपण नवीन एक ऑडिओ व्हिडिओ बनवायचा आणि विकासवाणीवर पोस्ट करायचा. डॉक्टर प्रफुल्ल मोकादम हे नागपूरचे प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ आहेत आणि रोटरी परिवारातील तसंच साहित्यिकांच्या परिवारातील ते माझे एक मित्र आहेत. मागच्या वेळेला त्यांचा दीप प्रज्वलन या नावाचा एक विनोदी लेख मी वाचला होता. तो आपल्याला आठवतच असेल. तो खूप लोकांना आवडला. मुख्य म्हणजे खुद्द लेखकाला आवडला की त्याला जे म्हणायचं होतं ते माझ्या वाचनामधून बरोबर श्रोत्यांपर्यंत पोचवलं गेलं. या दिवाळीमध्ये तरुण भारतच्या दिवाळी अंकात डॉक्टर मोकादम यांची एक कथा प्रसिद्ध झाली आहे, जिचं शीर्षक आहे दृष्टीचोर. तर ही कथा आज मी आपल्यासाठी सादर करत आहे. ऐकूया डॉक्टर प्रफुल्ल मोकादम यांची कथा दृष्टीचोर. 57 वर्षांच्या कार्तिकसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा होता. त्याचा मुलगा मंदार फायनल MBBS पास झाला होता. याचा अर्थ मंदारच्या नावाच्या पूर्वी डॉक्टर हे बिरुद यापुढे नेहमीसाठी लागणार होतं. मंदार जात्याच हुशार होता. शिवाय चिकाटीने अभ्यास करण्याची जिद्द त्याच्यात होती. सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळाली तेव्हा कार्तिक मनापासून खुश झाला होता. मुलगा घरापासून दूर राहणार, पण चांगल्या संस्थेत शिक्षण घ्यायचं तर हा थोडासा त्रास सहन करावा लागणार होताच. मंदारची मार्क लिस्ट वाचताना डोळ्यांवर ताण पडतो आहे हे कार्तिकला जाणवत होतं. गेल्या महिन्याभरापासून हा त्रास वाढतोच आहे याची जाणीव त्याला प्रकर्षाने होत होती. कार्तिकने 6 महिन्यांपूर्वी चष्मा बदलला होता. 40 नंतर लागलेला त्याचा प्रामुख्याने वाचण्याचा चष्मा. यापूर्वी 3 ते 4 वर्षानंतर बदलावा लागत असे, परंतु गेल्या 3 वर्षात चष्मा तिसऱ्यांदा बदलावा लागत होता. आता तर अवघ्या 6 महिन्यात चष्म्याचा नंबर बदलल्याचं त्याला जाणवत होतं. कार्तिक त्याच्या नेहमीच्या ठराविक चष्म्याच्या दुकानात गेला. त्या दुकानावर पाटी लागली होती, येथे डोळे तपासून चष्मे दिले जातात. जेमतेम मॅट्रिक पास असलेल्या त्या दुकानदाराला डोळे तपासण्याची कला कोणी शिकवली होती देव जाणे. कार्तिकचे अगदी सुहास्य स्वागत झाले. काय फ्रेम तुटली दिसतेय? कार्तिक म्हणाला, अहो परत वाचायचा त्रास सुरू झालाय. चष्मेवाल्याने लगेच चार्ट समोरच्या खुर्चीत कार्तिकला बसवलं. डोळ्यांसमोर ट्रायल फ्रेम लावून त्यात जुन्या चष्म्याच्या नंबरनुसार काचा ठेवून त्यात काही वाढ किंवा घट झाली आहे का हे तपासलं. त्यानुसार त्याने नवीन चष्मा तयार करून दिला. कार्तिकला समाधान वाटायचं की डोळ्याच्या डॉक्टरकडे जाण्याचा वेळ तर वाचतोच, शिवाय डॉक्टरच्या वेटिंग रूममध्ये वाट पाहत बसण्याची तपश्चर्या वाचते. याशिवाय डॉक्टरच्या फीचे पैसे भरावे लागत नाहीत आणि शिवाय चष्मा तयार करून मिळतो तो वेगळाच. चष्म्याने कमी दिसत असल्यामुळे चष्मेवाल्याकडे जावे लागणार असे तो मंदारजवळ बोलला होता. मंदार त्याला म्हणाला होता, बाबा आत्ता एवढ्यात माझी परीक्षा सुरू होण्यापूर्वी आपण चष्मा बदलला होता. इतक्या लवकर चष्म्याचा नंबर बदलायला नको. तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडून डोळे का तपासून घेत नाही? अहो डोळ्याचा दुसरा काही आजार असेल तर ते तपासून मग चष्मा घ्यायला पाहिजे. कार्तिकने मात्र नेहमीप्रमाणे मंदारच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि चष्म्याचं दुकान गाठलं. तो घरी परतला आणि तेवढ्यात मंदारसुद्धा बाहेरून घरी आला. कार्तिकने मंदारला बदलत्या चष्म्याची कहाणी ऐकवली. आता मात्र मंदार चांगलाच रागावला. तो म्हणाला, चष्मेवाल्याकडून चष्मा बदलून घेणं हे तुमच्या समस्येचं उत्तर नाही. तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे का गेला नाहीत? असा नंबर वारंवार बदलणं चांगलं नाही. एक डॉक्टर म्हणून तरी आता माझं थोडं ऐका. हे बघा, डॉक्टर युगेश हे उत्तम नेत्रतज्ज्ञ आहेत. उद्याच आपण त्यांच्या दवाखान्यात जाऊया.
डॉक्टर युगेशच्या दवाखान्यात संपर्क करून पितापुत्र नियोजित वेळेवर युगेशच्या बाह्य रुग्ण विभागात पोचले. युगेशच्या ऑप्थॅल्मिक असिस्टंटने त्याच्या बदलण्याच्या चष्म्याचा नोंदक्रम लिहून घेतला. ऑटो रिफ्रॅक्टोमीटर या यंत्रावर बसवून त्या यंत्राद्वारे काढला गेलेला चष्म्याचा नंबर सध्याच्या त्याच्या चष्म्याशी मिळता जुळता होता ही समाधानाची बाब होती. त्यानंतर नॉन कॉन्टॅक्ट टोनोमीटर या यंत्राद्वारे कार्तिकच्या डोळ्याचं प्रेशर मोजलं गेलं. ध्यानीमनी नसताना हवेचा एक झोत कार्तिकच्या डोळ्यावर म्हणजे समोरच्या काळ्या भागावर म्हणजेच कॉर्नियावर आदळला. क्षणार्धात डोळ्यावर आदळलेल्या त्या झोताचा रिबाउंड म्हणजे एको त्या यंत्राने अचूक मोजला. या यंत्राद्वारे मोजलेला डोळ्यांचा दाब साधारणपणे 15 मिलीमीटर ऑफ मर्क्युरीच्या आसपास असतो. जास्तीत जास्त 20 मिलीमीटर ही वरची मर्यादा समजली जाते. कार्तिकच्या बाबतीत उजव्या डोळ्याचा दाब म्हणजेच IOT इंट्रा ऑक्युलर टेन्शन 29 तर डाव्या डोळ्याचा दाब 31 भरला म्हणजे नॉर्मलच्या जवळपास दुप्पट झाला होता. नंतर ऑप्थॅल्मिक असिस्टंट कार्तिकला नेत्रशास्त्रात पदव्युत्तर पदवी असलेल्या डॉक्टर रोहिणींकडे घेऊन गेला. त्यांनी ऑप्थॅल्मेस्कोप या यंत्राद्वारे कार्तिकच्या डोळ्याच्या आतली रेटिना तपासली आणि डोळा व ऑप्टिक नर्व जिथे एकमेकांशी संलग्न असतात त्या ऑप्टिक डिस्क या भागाचा ओझरता अभ्यास केला. ऑप्टिक डिस्कच्या मधोमध एक खळगा असतो, त्याला ऑप्टिक पीट असं म्हणतात. हा ऑप्टिक डिस्कचा पीट कुठलीही व्याधी नसलेल्या व्यक्तीमध्ये डिस्कच्या 0.3 आकाराचा असतो. कार्तिकच्या दोन्ही डोळ्यांमध्ये त्याची रुंदी आणि खोली दोन्ही वाढून त्याचं आकारमान 0.7 या घरात गेलं होतं. गेल्या कित्येक वर्षापासून सतत वाढलेल्या डोळ्याच्या दाबामुळे हे सगळं घडून आलं होतं. डॉक्टर रोहिणी यांनी अप्लॅनेशन टोनोमीटर नावाच्या एका यंत्राद्वारे डोळ्याचा दाब वेगळ्या पद्धतीने मोजला. तो सुद्धा 29 आणि 31 असाच भरला. याचा अर्थ कार्तिकच्या डोळ्याचा वाढलेला दाब मेंदू आणि डोळा यांना जोडणाऱ्या ऑप्टिक नर्ववर आपला परिणाम नेहमीसाठी करून गेला होता. चष्मेवाल्याकडे जाऊन बदललेला नंबर घेण्याच्या कंजूष वृत्तीमुळे काचबिंदू या डोळ्याच्या आजाराने कार्तिकच्या डोळ्यांचा ताबा घेऊन डोळ्यांचा दाब वाढवला होता आणि त्यामुळे नेहमीसाठी काही चिंता कार्तिकच्या मागे लागल्या आहेत असे डॉक्टर रोहिणी बोलल्या. पुढे डॉक्टर रोहिणी म्हणाल्या, मी जी काही वरवर तपासणी केली त्यावरून तुम्हाला डोळ्याचा काचबिंदू हा आजार झाला आहे असे दिसते. यातल्या अजून बऱ्याच तपासण्या उरल्या आहेत. त्या तपासण्या झाल्यावर तुमचे सगळे रिपोर्ट्स मी डॉक्टर युगेशना दाखवणार. त्या आधारावर तुमच्या पुढच्या इलाजाची रूपरेषा ठरेल. तुमच्या डोळ्याचा दाब गेल्या किती वर्षापासून वाढला आहे हे सांगता येत नाही. वाढलेल्या दाबामुळे डोळ्याच्या आतल्या रेटिनामध्ये ज्या गँग्लिऑन सेल्स असतात त्या नेहमीसाठी निष्प्रभ होतात. त्या किती खराब झाल्या आहेत याचा अंदाज ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी म्हणजे OCT या तपासणीद्वारे लक्षात येईल. क्षतिग्रस्त झालेल्या त्या नाजूक अवयवाचे एक प्रकारचे मोजमापच ती तपासणी करणार. पुढील काही महिन्यात किती वर्षात त्यात अजून काही जास्ती खराबी झाली आहे काय हे विश्लेषण वेळोवेळी ती तपासणी करून त्यातले बदल आपल्याला अभ्यासता येतील. याशिवाय त्या आधुनिक तपासणीद्वारे गँग्लिऑन सेल्सची मेंदूपर्यंत संवेदना पोहोचवणाऱ्या नर्व फायबर लेयरचे झालेले बिघाड ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफीद्वारे स्पष्ट होतील. 2007 नंतर OCT ही तपासणी प्राप्त होऊ लागली. काचबिंदू म्हणजे ग्लॉकोमा या दृष्टीचा ऱ्हास करणाऱ्या आजारात सभोवतालच्या दृष्टीचा परीघ अतिशय हळूहळू कमी होतो. त्याचे मोजमाप पेरीमेटरी या तपासणीद्वारे ढोबळ स्वरूपात पूर्वी होत असे. 1985 पासून त्यातली ऑटोमेटेड पेरीमेटरी ही तपासणी प्राप्त झाल्यापासून ती तपासणी पूर्वीपेक्षा पुष्कळच बारकावे प्राप्त करू लागली.
OCT आणि ऑटोमेटेड पेरिमेट्री या दोन्ही तपासण्यांचा एकत्र अभ्यास करून काचबिंदूमुळे झालेल्या दृष्टीच्या पतनाचा अंदाज घेता येतो. इतके काही आपल्या डोळ्यांच्या आत घडले आहे याची कार्तिकला मुळीच कल्पना नव्हती. त्याने डॉक्टरांना विचारलं, पण हे असं का घडलं असेल? डॉक्टर म्हणाल्या, साधारणपणे 50 उलटली की डोळ्याच्या आत असणाऱ्या ॲक्वियस या पाण्यासारख्या द्रवाच्या प्रवाहात काही अडथळे येऊ शकतात. बुबुळामागे तयार होणारे हे ॲक्वियस ह्युमर बुबुळाच्या खिडकीतून डोळ्याच्या समोरच्या भागापर्यंत पोहोचते आणि तेथून बुबुळाच्या उगमस्थानाजवळच्या अँगल ऑफ अँटेरियर चेंबर या कोपऱ्यातून परत रक्तात जाते. ॲक्वियसचा तयार होण्याचा आणि डोळ्यातून बाहेर पडून रक्तात परत जाण्याचा हा प्रवाह एकसारखा असला की डोळ्याचा साधारण 15च्या आसपासचा दाब तितकाच स्थिर राहतो. ॲक्वियसच्या बाहेर पडण्याच्या मार्गात जन्मभरात अनेक अडथळे येऊ शकतात. विशेषतः मार लागणे, काही कारणाने डोळ्यांच्या आत रक्त साकळणे, अशा बऱ्याच कारणांनी हे संतुलन बिघडून डोळ्याचा दाब वाढू शकतो. काचबिंदूच्या एका प्रकारात हा दाब अचानक वाढून त्या वाढलेल्या दाबामुळे डोळा लाल होऊन दुखू लागतो. त्याशिवाय दृष्टी कमजोर होते. हळूहळू दाब वाढणाऱ्या प्रकारात या सर्व व्याधी उद्भवत नाहीत. डोळ्याच्या अँगल ऑफ अँटेरियर चेंबरचा प्रत्यक्ष अभ्यास करून त्याच्या रचनेत काही बिघाड आहे का हे तपासावे लागते. या तपासणीला गोनिओस्कोपी असं म्हणतात. अँगल लहान असेल तर अशा व्यक्तींना अचानक डोळ्याचा दाब वाढवणारा काचबिंदू होण्याची शक्यता जास्ती असते. अंधाऱ्या खोलीत किंवा बुबुळाचा आकार मोठी करणारी औषधं डोळ्यात टाकल्यास हा त्रास त्यांना होऊ शकतो. कार्तिकची पेरिमेटरी, OCT, गोनिओस्कोपी या तपासण्या आटोपून सर्व रिपोर्ट्स घेऊन रोहिणीने ते डॉक्टर युगेशना दाखवले. डॉक्टर युगेशने कार्तिकला तपासून समजावून सांगायला सुरुवात केली. हळूहळू दाब वाढणारा तुम्हाला जसा झालाय तसा काचबिंदू जास्त घातक असतो. महिनोगंटी वाढवणारा दाब कोणताच त्रास देत नाही किंवा दृष्टीवर त्याचा फारसा परिणाम झालेला लक्षात येत नाही. आता काय, वय होत चाललंय, छोटे मोठे शारीरिक बदल होणारच असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या अनाठायी स्वभावामुळे डोळ्यांचा दाब तपासलाच जात नाही. वास्तविक 50 ओलांडली की न चुकता वर्षातून एकदा डोळ्याच्या डॉक्टरकडून डोळा तपासून घ्यायलाच पाहिजे. त्याचा दाब यंत्राद्वारे मोजला गेलाच पाहिजे. काही डोळ्यांमध्ये ॲक्वियसच्या प्रवाहात 60च्या आसपास उद्भवणारा अडथळा हा अनुवंशिक असतो. त्यामुळे काचबिंदूच्या रुग्णाच्या भावा बहिणींची 55च्या वयानंतर वार्षिक तपासणी आवश्यक समजावी. आमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा दाब नॉन कॉन्टॅक्ट टोनोमीटरद्वारे मोजला जातो. हे तुम्ही पाहिलं आहेच. डॉक्टर कार्तिकला पुढे म्हणाले, डोळ्याच्या वाढलेल्या दाबामुळे तुमचं काय नुकसान झालं आहे हे दर्शवणारे स्कॅन्स तुमच्या समोर आहेत. डोळ्याचा 20पेक्षा जास्त दाब हे नुकसान घडवून आणतो. तेव्हा आता यापुढे डोळ्याचा दाब वाढू द्यायचा नाही. मी डोळ्यात टाकायचे थेंब लिहून देतो. कार्तिक, तुम्ही भाग्यवान आहात. 1975पर्यंत काचबिंदूवर एकच औषध होतं. त्याने दबाव कमी झाला नाही तर काचबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागत असे आणि ती शस्त्रक्रिया केली की काही महिन्यात मोतीबिंदू वाढत जाऊन पुढे मोतीबिंदूचे ऑपरेशनसुद्धा करावे लागत असे. आजकाल एकापेक्षा एक सरस औषधं मिळत आहेत. अर्थात जशी त्यांची क्षमता जास्त तशी किंमतही जास्त असते. त्यामुळे डोळ्याच्या औषधांवर होणारा खर्चही वाढला आहे. कार्तिक, तुम्हाला काचबिंदू झाला म्हणजे तुम्हाला अंधत्व येणार असा समज करून घेऊ नका. वेळोवेळी डोळ्यात थेंब टाकत राहिले आणि त्यांचा प्रभाव योग्य प्रमाणात काम करतो की नाही हे कमीत कमी 4 महिन्यातून एकदा तपासत गेले तर सर्व ठीक राहील. न चुकता औषध टाकत राहणे आणि न चुकता डोळ्यांच्या डॉक्टरकडून तपासून घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ यापुढे आपली वेळोवेळी भेट होणे अपरिहार्य आहे. याशिवाय OCT आणि पेरिमेट्री या दोन्ही तपासण्या
6 महिन्यांनी आपण परत एकदा करून त्याचे संतुलन बरोबर आढळले आणि तुमचा डोळ्याचा दाब समाधानकारक राहिला तर या दोन्ही थोड्याशा महाग असणाऱ्या तपासण्या वर्षातून एकदा तरी करणे आवश्यक राहील. तुमच्या दृष्टीची तुमच्या नकळत चोरी करणाऱ्या काचबिंदू या चोराला आता आपण बेड्या ठोकल्या आहेत. तुमच्या डोळ्यात टाकायचे थेंब या त्या बेड्या आहेत. 8 दिवसानंतर तुमचा डोळ्यांचा दाब आपण परत मोजू. तो समजा समाधानकारक प्रमाणात कमी झालेला नसेल तर अजून औषधं वाढवता येतील किंवा जास्त प्रभावी औषधं सुरू करता येतील. 1 महिन्यानंतर डोळ्याचा दाब समाधानकारक आढळला तर हीच औषधं सुरू ठेवून दर 3-4 महिन्यांनी डोळ्याचे IOT मोजतच राहावे लागेल. डोळ्यात टाकायचे थेंब अव्याहत सुरू ठेवावे लागतील. ठराविक वेळेला ते टाकले जाणं हे सुद्धा अत्यावश्यक आहे. एक वेळ जेवण विसरलात तरी चालेल, पण औषध टाकण्यात हयगय नको. काही लोकांना कॉफी हे पेय खूप आवडते. दिवसातून 7-8 कप कॉफी ते सहज संपवतात. तसे करू नका. दिवसाला एखाद वेळा कॉफी पिणे मी समजू शकतो, त्यापेक्षा जास्त वेळ नको. त्याचप्रमाणे काही लोकांना एकामागे एक असे 4 ते 5 ग्लास पाणी पिण्याची सवय असते. भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी निश्चितच चांगले आहे, परंतु एकामागोमाग एक असे 5-6 ग्लास पाणी पिणे हे काचबिंदूला आव्हान समजावे. तसे करत असाल तर ती सवय सोडून द्या. दर तासाला 1 ग्लास पाणी पिण्यास माझी मुळीच हरकत नाही. आणि योगासने करत असाल तर ती सुरू ठेवायला काही हरकत नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, काही योगासने यापुढे तुम्हाला वर्जित आहेत. शीर्षासन म्हणजे डोकं खाली पायवर, अधोमुख श्वानासन, उत्तानासन, हलासन आणि विपरीत करणी ही आसनं कधीच करायची नाहीत. या आसनांमुळे डोळ्याचा दाब वाढण्यास मदत होते, म्हणजेच ग्लोकोमाचा उपद्रव वाढू शकतो. ज्या योगासनामुळे डोक्याच्या दिशेने जाणारा रक्तपुरवठा वाढू शकतो ती आसनं तुम्ही करायची नाहीत. अजून एक गोष्ट, तुमच्या OCT आणि पेरिमिटरी या तपासण्यांमध्ये आढळून येत असलेला दृष्टीचा ऱ्हास भरून येणार नाही. काचबिंदूचा हा दुष्परिणाम आहे. जे गेले ते नेहमीसाठी गेलेले असते, ते परत येऊ शकत नाही. असा ऱ्हास यापुढे होऊ नये म्हणून मी सांगितलेली औषध योजना आणि इतर सूचना यांचे जरूर पालन करा. याशिवाय मी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी डोळ्यांची तपासणी आवश्यकच आहे. त्यात टाळाटाळ करणे तुमच्यासाठी घातक ठरेल. बरेचदा अत्यंत चांगला परिणाम दर्शवणारी औषधं काही महिन्यात किंवा वर्षात निष्प्रभ होऊ पाहतात. त्यामुळे दर 4 महिन्यांनी डोळ्याचा दाब मोजणं अनिवार्य आहे हे लक्षात ठेवा, जेणेकरून काचबिंदूवर योग्य नियंत्रण राहील. काचबिंदूच्या या अनुभवानंतर कार्तिकमध्ये आमूलाग्र बदल झाला. आपल्या वयोगटातल्या सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना डोळ्याच्या वार्षिक तपासणीची नितांत आवश्यकता तो समजावून सांगू लागला. आपल्या सख्या भावा बहिणींची डोळ्याची तपासणी करून त्यांना काचबिंदू नाही याची त्याने खात्री करून घेतली. मंदारने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नेत्रशास्त्र या विषयाची निवड केली. सेवाग्राम मेडिकल कॉलेजची ही विशेषता त्याच्या खूप कामी आली. सेवाग्रामवरून MBBS झालेल्या तिथल्या विद्यार्थ्यांना स्नातकोत्तर अभ्यासक्रम निवडताना प्राधान्य दिले जाते. मंदारने MS ऑप्थॅल्मॉलॉजीसाठी रजिस्टर केले आणि त्यानंतर ग्लॉकोमा या सुपर स्पेशालिटीमध्ये फेलोशिप करण्याचा निर्धार केला. अज्ञान, स्वास्थ्याबद्दलची अनास्था आणि दारिद्र्य अशा अनेक अडचणींमुळे काचबिंदू किंवा ग्लोकोमामुळे स्वतःला पूर्ण अंध करून घेणारे महाभाग आजही क्वचित दिसतात. त्यांचे प्रमाण खूप कमी असले तरी अजिबात संपले आहे असेही नाही. या दृष्टीचोर आजाराला वेळीच अटकाव केला तर त्याचा उपद्रव थांबवता येणं अशक्य नाही. श्रोते हो, आत्ताच आपण ही जी कथा ऐकली ती लिहिली होती डॉक्टर प्रफुल्ल मुकादम यांनी. हे नागपूरचे असून अत्यंत प्रख्यात दृष्टिरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी इतक्या सोप्या भाषेत आपल्याला काचबिंदू म्हणजे काय आणि त्यापासून काय काळजी घ्यावी, तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि झालाच तर खचून न जाता काय काय उपाययोजना त्याच्यावर करता येण्याजोग्या आहेत हे
खूप चांगल्या आणि सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगितलं. हे अभिवाचन मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी केलं होतं आणि ते माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून आपल्याला ऐकायला मिळालं. आपल्याला जर हे अभिवाचन आणि माझ्या चॅनलवरील अन्य अभिवाचनं आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्या मित्रमंडळींपर्यंत आणि विशेषतः जे 50च्या पुढे गेलेले आहेत अशा आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ते सुद्धा यापासून काहीतरी धडा घेऊ शकतील. धन्यवाद.